आजचा व्लॉग ना माझ्या बहिणींनी सुद्धा विचारलं का देऊळ बंद 2 पिक्चर आपण बघून कधी आलोय आणि तू व्लॉगमध्ये शेअर कधी करणार। आणि फायनली थोडं मनावर घेतलं आणि व्लॉग एडिट करते। आजच्या सुंदर दिवसाची सुंदर रांगोळीने सुरुवात। श्री स्वामी समर्थ। सर्वांना नमस्कार। क्रिएटिव्ह स्वर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज सोमवार आहे आणि आज ना मी कालच मी संध्याकाळी देवघर वगैरे क्लीन करून घेतलेलं, आता रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि आज आम्ही जाणार आहोत देऊळ बंद फायनली आज जाणार आहोत देऊळ बंद बघायला। मला फर्स्ट गुरुवारीच जायचं होतं। गुरुवारी ना माझी तब्येत पण बरी नव्हती आणि गुरुपुष्यामृत योग होता, त्यामुळे मग घरातलंच मला वाटलं घरातलंच आपण करूया। दुसऱ्या दिवशी जाणार होतो, बहिणीला पण बरं नव्हतं, त्यामुळे आजारी असल्यामुळे माझे ब्लॉगसुद्धा आलेला आहे आणि तीसुद्धा आता तिला बरं वाटत नाही, तिला पण एवढं बरं वाटत नाही, पण मी बोलले आज तर जाऊया। काल जायचं होतं रविवारी, पण काल पण नाही झालं, तर मग तिला बोलले आज तर जाऊया। तिला काल जास्तच बरं नव्हतं, ती रात्री मला बोलते हां आपण जाऊया, पण आम्ही अजून तिकीट नाही काढलं आहे कारण का तिला बरं नाही वाटत आहे आणि तिच्या मुलाला पण ताप येतो आहे, त्यामुळे ती बोलली का तिकीट नको काढू, मी जेव्हा आपण जाणार ना तेव्हा काढू तिकीट। तर मग आता वाजले सकाळचे 7:30, तर आता बहीण आलेली आहे खास पिक्चर बघण्यासाठी स्वामींचा। देऊळ बंद 1 आम्ही ना थिएटरला जाऊन बघितलेलं, खूप एवढं ना ते पिक्चर मनाला खूप असं भरलेलं ते मनामध्ये पिक्चर। आणि त्यानंतर प्रत्येक गुरुवारी किंवा रविवारी जेव्हा यायचं ना झी टॉकीजवर, तेव्हा आम्ही जरूर बघायचो न चुकता। हे तर एवढे बघायचे ना देऊळ बंद, आम्ही म्हणजे ती एक आठवण आहे का आम्ही थिएटरला जाऊन बघितलेलं। त्यानंतर आम्ही घरीसुद्धा खूप वेळा बघायचो आणि नेहमीच बघायचं आणि आमचा फेवरेट पिक्चर होता। आणि त्याचा जेव्हा आता दुसरा पार्ट दुसरा वेगळा काही येते तर ते तर बघायला आवडेलच। आणि ते देऊळ बंदचे जे गाणे होते ना, जो काळभैरव अष्टक थिएटरमध्ये जो घुमला ना, असं भयंकर लेवलचं, असं अंगाला काटा येत होता, एवढं भारी। थिएटरमध्ये बघण्याची मजा वेगळी असते, पिक्चर ना थिएटरमध्ये बघण्याची मजा वेगळी असते। खूप सारे बघत नाही, माझ्या आवडतेच। आता मी छावानंतर आज चालेल, मला असे ना सिनेमे बघायला फार आवडतं। आज आम्ही जाणार आहोत, मी खुश आहे फार। स्वामींचं मी सकाळी ना इकडे काय केलं नाही कारण का इकडे मी कालच करून घेतलेलं संडेला, रांगोळी वगैरे काढली मस्तपैकी सिम्पलमध्ये। आणि आता मी बनवते आळूची पानं ना, मला लक्षातच नाही, मला काल आठवण आली अरे आपली आळूची पानं आणलेली आहेत फ्रीजमध्ये तशीच पडलेली आहेत, तर मग आता त्यांना धुते नाही। आता मी सिम्पल, आम्ही कांदा लसूण खात नाही अधिक मासामध्ये। आता मी काय करते, आळूची वड्या करते आज ना, सिम्पल कढी भात आणि आळूची वडी। आमचा दुपारचा शो आहे, तर बघ दुपारच्या नंतर ती बोलली आपण नंतर तिकीट बुक करून जाऊ, तसं आम्ही जाऊ। तर असं आहे, आज खुश आहे मी फार, कारण का आज तरीसुद्धा 2-3 दिवस जास्त वाट बघायला लावली आणि मी एकटी असती ना, आम्ही हे आणि मी तर आम्ही कधीच जाऊन बघितलं असतं, पण त्यांना पण यायचं होतं, तर बस एखाद्या आम्ही बघून आलो असतो मग ते गेल्या नसत्या त्या। आणि चला सुरुवात करते मी आळूची, माझी फेवरेट बिना कांदा लसूणची गोड आळू वडी बनवते। चला आता एवढं छान बोललेली, पण ना काय झालं माहिती आहे का, बाहेरचा आवाज फॅनचा येतच होता, पण किचनचा फॅन तर अक्षरशः बंदुकीच्या गोळ्या मारत होता, तुम्हीच ऐका। आणि आपण तीळ घेणार आहोत, बघितलं म्हणून म्यूट केले। इथे मी तुम्हाला सांगत होती का मी बडीशोप धने आणि जिरा भाजते आहे, हे बघा आवाजनी मी सुद्धा परेशान झालेले का काय होणार आहे, तर ओके, पण मी म्यूट केल्यानंतर आता हे भाजलेले जिन्नस मी वाटणार आहे मिक्सरमध्ये। त्याचबरोबर बेसन पीठ घेतले आणि तांदळाचं थोडं पीठ घेतलं त्याच्यामध्ये। त्या पिठामध्ये मी घालते मसाले, तर ही आपली घरचीच हळद आहे जी मी विकायला ठेवलेली आहे, मी मसाले विकते हां का। तर इथे खाली ॲड दिसते, तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही करू शकता। सध्या मी डोंबिवलीमध्येच देते ऑर्डर, बाहेर देत नाही, त्यामुळे मी ॲड करणं सुद्धा बंद केलेलं आहे आणि बऱ्यापैकी आपला मसाला विकला गेलेला आहे। पण पुढे मी पुढची जी माझी गोष्ट आहे ती नंतर एखादं काम माझं होईल ना तेव्हा सांगेल। आता मी काय काय घातलं तर आपला आगरी मसाला जो माझ्याकडे विकायला आहे, तीळ आणि ओवा घातलेला आहे, तर हे सगळं घातलं। आणि तुम्हाला काही दिसलं असेल तर बघा मीठ घातलं, तर अगोदर आता माझ्या लक्षात पण नाही मी तुमच्याशी बोलताना काय काय घातले ते। आणि त्यानंतर ना इथे मी करते चिंचेचं आणि गुळाचं कोळ, तर हे करण्यासाठी थोडा वेळ भिजत ठेवणार। आता हे भिजत घालायचं माझ्या अगोदर लक्षात नव्हतं, मग मी विचार केला चला आपण नंतर हे काम करूया, अगोदर आपण पानच आहेत त्यांचं जे देठ वगैरे मोडायचे आहेत काढायचे आहेत ते काढूया। तर पानांचे इथे देठ काढून घेतले आणि ह्या ज्या
आळूची पानं असतात ना ही, तर त्यांना खाज नसते जास्त, त्यामुळे ना जास्त काय चिंच वगैरे घालायची गरज नाही, पण आंबटपणासाठी घालू शकता. आणि पानानं चिंच चोळायची तर गरज नाही. आम्ही पहिले लहान होतो ना तेव्हा हे गोष्टी करायचो ना आईच्या हाताखाली, तेव्हा अशी भरपूर सारी त्या पानानं चिंच चोळत बसायचो, कारण का त्यांना खाजच तेवढी यायची. कधी कधी खाज असायची, पण जी बेसिकली जी पानं असायची, पण आम्ही फदफद्याच्या पानांच्या करायचो. आमच्या आगरी लोक ना त्यांच्या दारापुढे लावलेलीच असायची पानं, आणि ती फदफद्याची पानं. ही वसईची पानं फार नंतर आली. आम्ही लहान होतो तेव्हा फदफद्याची पानं, आणि तीसुद्धा जाड अशी मस्तपैकी असायची आमच्याकडे, तेव्हा त्याचेच आम्ही बनवायचो. तर ह्या पानाला खाज नसते, त्या पानाला खाज असायची, भरपूर सारी चिंच लावायला लागायची. आता डेट पूर्ण काढून घेतलेले आहेत मी, आणि मग लाटण्याने अशा प्रकारे त्याला लाटून घेते. तर ही स्टेप करावीच लागते, नाही तर मग आळूची जी वडी आहे ना ती आपल्याला पाहिजे तशी अशी वळत नाही, आणि वळली नाही का मग ती मग सुटते. त्यामुळे हे देठ आपल्याला असे प्लेन करूनच घ्यावे लागतात. आता हे सगळे देठ मी एक एक करून प्लेन करून घेते, आणि त्याच्याचबरोबर मी एक गोष्ट बघते का कोणती पानं अख्खी आहेत, कोणता पान असा म्हणजे कुठे कुठे फाटलेला वगैरे आहे, ते सुद्धा इथे आपण चेक करू शकतो. आता हे काम करून झाल्यावर इथे मी एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे. आता हे मी माझं हे स्टीमर आहे तयार केलेलं, ही कढई त्याच्यामध्ये व्यवस्थित ही चाळण बसते, त्यामुळे ही मी माझं तयार केलेलं स्टीमर आहे. खूप छान म्हणजे त्याच्यामध्ये उकडलं जातं. आता त्याच्यामध्ये मी तेल लावून घेतलेलं आहे व्यवस्थित, आणि आता आपली जे चिंचेचं कोळ आहे ना ते भिजलेलं आहे, हे मी साईडला तयार करून ठेवले, म्हणजे ही तयारी अगोदर करून ठेवायची. चिंच छान भिजलेली आहे, त्याचा कोळ अशा प्रकारे मी हाताने छान कुस्करून घेते, आणि तो पूर्ण मी त्या जे आपले पीठ आहे त्यामध्ये घालून घेते. तर अशा प्रकारे हे कोळला आता मी तुम्हाला इथे डायरेक्टली पाणी जास्त घालताना दिसते, म्हणजे अंदाजे माझ्या अंदाजे. आता हे काम तुम्ही थोडं थोडं करू शकता. आता आम्ही अगोदरपासून ह्या गोष्टी करतो, त्यामुळे ह्या पिठाला किती पाणी लागेल वगैरे काय एक्स्ट्रा पण घालावं लागेल ह्या अंदाज असल्यामुळे मी हे केलेलं आहे. त्यानंतर हे असं आपल्याकडनं विस्कर पाहिजे. हा केकसाठी मी विस्कर घेतलेला, आणि त्याचा फार छान उपयोग होतो. पटापट त्याच्याने ना कोणतीही गोष्ट होते, आणि ना गुठळ्या वगैरे राहत नाही. तर तो बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आपला केकसाठी लागतो तो विस्कर आहे. आपल्या घरामध्ये नॉर्मली असतो तो थोडासा पतलासारखा असतो, पण हा जरा फुगीरसारखा आहे, तर जरूर असावा. आणि छोट्या साईजमध्ये मस्त मिळतो. हा माझ्याकडे छोट्या साईजचा नाजूक आहे, पिटुकला मस्तपैकी ट्रॉलीमध्ये कुठेही कोपऱ्यात बसतो तो छान. आता बघा छान मिक्स करून बेताचं पाणी घालून मी हे बॅटर तयार करून घेतले, आणि डायरेक्ट मी पानाला लावून घेते. चिंचेचं कोळ वगैरे लावलेलं नाही पानाला, म्हणजे चिंच, तर कारण का हे खाज येत नाही. आता पान तुम्ही बॅक साईडला असतं ना, पाठच्या साईडला पानाच्या त्या साईडला आपल्याला हे पूर्ण बॅटर लावायचं आहे, आणि उलटं सुलटं करून असं पान एकावर एक ठेवायचं आहे. ही मेन प्रोसेस आहे का पानं ही उलटी सुलटी करून ठेवायची, बाकी काही नाही. बरेच जण सरळ सरळ ठेवतात, तर आम्ही आता आमच्या आईने असं शिकवलं, आणि बऱ्यापैकी सगळीकडे असंच ठेवतात. त्यानंतर ना सगळ्या पानाला लावून झाल्यावर ना एक आमच्या आईची आयडिया तुम्हाला मी सांगते. बघा अशा प्रकारे आपलं दुमडून झालं ना पान का, बरेच जण डायरेक्ट त्याला फोल्ड करतात, पण आम्ही तसं फोल्ड करत नाही. आम्ही ना एखादं फाटलेलं पान असेल ना ते अशा प्रकारे मधल्या साईडला ठेवून देतो, आणि त्यालासुद्धा बॅटर लावतो व्यवस्थित, आणि मग दुमडतो, जेणेकरून ना मध्ये जो पोकळपणा असतो ना तो राहत नाही. आणि वडी आहे ना जेव्हा आपण कट करतो ना तेव्हा ती एकदम आतल्या साईडने अशी मस्तपैकी गोल गरगरीत, म्हणजे आतमध्ये पोकळ दिसत नाही. बेसिकली हेच सांगायचं मला. तर तुम्हाला दिसेलच तळताना मी कशी झाली आहे वडी. तर घट्ट असं दाबून आपल्याला हे रोल करून घ्यायचं आहे पूर्ण, आणि आपल्याला हे स्टीम करायला ठेवायचे. तर अशा प्रकारे आपले 2 रोल झालेले. तर मी ते साधारण 15 मिनटं छान वाफवून घेतलेले आहेत, साधारण मीडियम गॅसवर. त्यानंतर मी शूटच केलं नाही, डायरेक्टली इथे कट केल्यात वड्या, आणि तव्यामध्ये मस्त तळल्यात. खूप टेस्टी झालेले, आणि तुम्ही बघू शकता वडीचा आकार पूर्ण भरीव असा आहे, पोकळ नाही आहे. कढी बनवलेली आज, आणि बटाटासुद्धा फ्राय करायचं होतं. जेवून वगैरे झाल्यावर आम्ही आता चाललो पिक्चर बघायला, आणि 3:30चा शो आहे. 3 वाजले 3:30चा शो आहे. श्रियाल झोपलेली, झोपेतनं उठले माझं बाळ. हसते जायचं आहे ना त्याला फिरायला, त्याला माहीत नाही कुठे चाललं. मागे छावा बघायला गेलेलो तेव्हा अख्ख्या थिएटरमध्ये धावत होता, आता काय करतोय माहीत नाही. चल
त्यानंतर आम्ही आलो इथे मॉलमध्ये. तर हा ना जवळच आहे आमच्या, 10 मिनटावरच आहे. तर आलो, बहिणी वगैरे अगोदरच येऊन थांबलेल्या आणि विचार केलेला का लवकर आपल्याला पहिल्यापासून पिक्चर बघायचा म्हणून सगळ्यांना मी अगोदरच बोलवून घेतलेलं. बरेच जण आतापर्यंत पिक्चर बघून आले असतील, कारण का मी बघून आले अगोदरच. रिलीज झालेला ना गुरुवारी, आम्ही सोमवारी गेलेलो. पण झालं काय माहिती आहे का, मी एडिट केलं नाही ब्लॉग, त्यामुळे शेअर करू शकले नाही. इथे आमची मजा मस्ती बातचीत चाललेली, खूप दिवसांनी सगळ्याजणी एकत्र आलेलो म्हणून. आणि मी सगळ्यात इथे गोष्ट एक सांगेल, शेअर करेल ह्या पिक्चरच्या बाबतीत. सगळ्यांनाच माहिती आहे, बऱ्याच जणांनी बघितलं, बऱ्याच जण नाही बघितलं, पण मी माझं ऑब्झर्वेशनचं सांगेल. का ना, आपण स्वामींची भक्ती कितीही करू, पूजापाठ काहीही स्वामींसाठी करू, पण जर आपण प्रामाणिक नसू, आपलं वागणं चांगलं नसेल, आपण एखाद्याला फसवलं असेल, तर ना स्वामी आपल्याला भक्त म्हणून कधीही मानत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, तुम्ही नास्तिक जरी असाल आणि तुम्ही इतरांची मदत करत असाल ना, सदैव स्वामी तुमच्या पाठीशी असणार. हा चित्रपट आहे ना, तो श्रियालनी सुद्धा खूप आवडीने बघितला, तुम्ही बघितलंच. आणि काही लास्टचे अर्धा तास असेल ना, त्याला कंटाळा आलेला, कारण का म्हणजे त्याच्यामध्ये त्याला स्वामी दिसत नव्हते ना त्यांच्या मूळ अवतारामध्ये, पण मूळ अवतारामध्ये दिसले, तिथे तो आवडीने बघत होता. मध्यंतर झाल्यावर खाऊ वगैरे आणलं, खाऊ वगैरे खाल्ल्यावर मग पिक्चरचा एंड झाला. आणि हा सगळ्यात आवडता माझा स्वामींचा फोटो आहे, तो इथे सुद्धा मला बघायला मिळाला. त्यानंतर देऊळबंद 3 सुद्धा आम्ही थिएटरलाच येऊन बघणार, हे बोलून आम्ही निघालो. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगा. भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला आता बाय.